नमस्कार. मी सौ शुभदा प्रभाकर फणसे अमेरिकेतल्या नॉर्थ कॅरोलिनाच्या केरी या गावातून तुम्हा सर्वांशी संवाद साधत आहे. आज आपण दासबोध ग्रंथराज दासबोध अध्ययन याच्या 3ऱ्या वर्षामध्ये प्रबोध स्तरावरील स्वाध्याय क्रमांक 6 यावर आपण थोडा विचार करणार आहोत आणि त्याचं समजून घेणार आहोत, कारण आपल्याला हा स्वाध्याय सोडवायचा आहे. सर्वप्रथम वंदन समर्थांना. आम्हा तुम्हास भववारिधी माझी तारू, जेवाचिता परिसता मग होय तारू. ते दास बोध रचना घडली जयाला, वंदू निरंतरतया गुरुराजयाला. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दास बोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. सर्व अभ्यासार्थी, साधक, श्रोते आणि समीक्षक असे जे कोणी आदरणीय श्रोते मंडळी हे विवेचन ऐकत असतील, त्या सर्वांच्याच हृदयस्थ परमात्म्याला माझे मनपूर्वक वंदन. आज आपण श्री ग्रंथराज दासबोध याचा 3 वर्षाचं जे अध्ययन आहे त्यातील 3ऱ्या वर्षात म्हणजे प्रबोध या वर्षातील 6वा स्वाध्याय त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यामध्ये आहेत 3 समास आपल्याला अभ्यासाला दिलेले आहेत. एक आहे दशक 5 समास 7, तो आहे बद्ध लक्षण. दशक 5 समास 8, तो आहे मुमुक्षु लक्षण. आणि दशक 5 समास 9, तो आहे साधक लक्षण. अशा 3 समासांचा आपण अभ्यास करून त्यावरती जी प्रश्नपत्रिका क्रमांक 6 आहे त्यातल्या 5 प्रश्नांची आपल्याला उत्तरं लिहायची आहे. आज आता मी तुमच्याशी इथे बोलत असताना मी असं गृहीत धरलेलं आहे, म्हणजे धरून चालते की तुम्ही 3ही ते स्वाध्याय वाचून तुम्हाला जितकं काय समजलं असेल ते समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तरच तुम्हाला आता इथे मी जे जे काय सांगितलं जाईल त्याचा जास्त उलगडा होईल आणि मग तुम्हाला स्वाध्याय लेखन सोपे जाईल. तर समर्थ रामदासांनी दशक 5 मध्ये समास 7, 8, 9 असे जे लिहिलेले आहेत त्या समासांमध्ये अज्ञानी जीव, या जगात जो जन्माला येतो तो अज्ञानीच असतो. जन्माला आल्यावर तो सुरुवात करतो ना, त्यामुळे तो अज्ञानी जीव असतो, म्हणून त्याला बद्ध असं म्हणतात. कारण का तर भोवताली जे दिसतं तेच त्याला सगळं खरं वाटतं आणि ते तो खरं धरून चालतो आणि त्यातच तो रमत राहतो. मला मनुष्याचा देह दिला आहे, त्याचा उपयोग करून मला हे सगळं जी सृष्टी आहे, हे विश्व आहे, ह्याचं संचलन करणारी जी कोणी शक्ती आहे ती परमेश्वरी शक्ती तिच्यापर्यंत पोचायचं आहे. याची जाणीव या बद्ध जीवाला नसते, म्हणून त्याला बद्ध असं म्हटलेलं आहे. ज्याप्रमाणे त्याला हे ज्ञान नाही आणि जे जे दिसतं त्यामध्येच तो सतत रमत राहतो आणि म्हणून त्याला बद्ध म्हटलेलं आहे. तर बद्ध म्हणजे काय? तर बद्ध म्हणजे प्रपंचामध्ये ज्याची आसक्ती अतिशय प्रमाणामध्ये आहे तो. घर, दार, मुलं, संपत्ती, आपण घेतलेल्या गाड्या, आपण घेतलेले काही आणखीन उपक्रम ज्याच्यामध्ये आपण काही चांगलं यश मिळवतो, हे सगळं जे आहे त्याच्यात आपला ज्याचा जीव गुंतलेला आहे
आणि ते केवळ माझ्यामुळेच शक्य झालेलं आहे असं ज्याला वाटतं तो बद्ध. आणि त्यामुळे तो काय करतो, जे काही या जीवनामध्ये तो करत असतो ते पैसे मिळवण्यासाठीच करत असतो. आणि पैसा मिळवणे हेच एकमेव सर्वश्रेष्ठ उद्दिष्ट आहे असं त्याला वाटतं. आणि म्हणून समर्थ रामदासांनी या समासामध्ये उपरोधाने असं म्हटलेलं आहे की तो जप, ध्यान आणि भजन आणि कीर्तन हे सगळं काही करतो. पण ते कसलं तर द्रव्य म्हणजे धन आणि दारा म्हणजे स्त्री आणि द्रव्य आणि दारेचं भजन तो सतत करतो. स्त्रीमुळे हा संसार आहे, स्त्रीमुळे हा प्रपंच आहे. प्रपंच आहे यात काही चूक नाही आहे, प्रपंच आहे यात वाईटही काही नाही. पण त्याच्यामध्ये आसक्त होऊन राहणं आणि 24 तास फक्त त्याचाच विचार करणं हे चूक आहे. त्यामुळे नामस्मरण, अर्चन, वंदन, दास्य, सख्य हे सगळं काही तो संपत्ती आणि आपली जी कांता, आपली मुले बाळे यांचंच करत असतो. तोच विचार सदैव डोक्यामध्ये असतो. आणि अशा रीतीने समर्थांनी विनोदाच्या अंगाने हा जो बद्ध आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. थोडंसं उपरोध आहे पण ऐकताना आपल्याला विनोदच वाटतो. जेव्हा हा मुमुक्षु होतो, कधी मुमुक्षु होतो तर कधीतरी त्याच्या जीवनामध्ये असा एखादा जीव घाण घेणा प्रसंग घडतो, असं काहीतरी संकट येतो. तुम्हाला सर्वांना आठवत असेल की काश्मीर फिरायला म्हणून मध्ये गेले होते आणि त्यामध्ये ते पहलगाममध्ये पोचले आणि त्यावेळेला तिथे अतिरेकी आले आणि त्यांनी पुरुषांना, त्या गटामध्ये जेवढे लोक होते त्यातल्या पुरुषांना वेचून वेचून मारलं आणि स्त्रिया आणि मुलांना सोडून दिलं. आता ही ज्या स्त्रिया आहेत आणि ही जी मुलं आहेत ही घरी जेव्हा परत आली, जिथे कुठे त्यांचं घर होतं तिथे, तेव्हा त्यांची काय अवस्था झाली असेल. असा जो जीव घेणा प्रसंग ओढवतो. मज्जा करायला म्हणून गेलेले होते, काश्मीर पाहायला म्हणून गेले होते आणि काय गमावून आले तर घरातला कर्ता पुरुष गमावून आले. आणि मग त्यांची जी मानसिक स्थिती झाली असेल त्याची तुम्ही कल्पना नक्की करू शकता. हा जो धक्का बसतो, कधी पूर येतो त्या पुरात सगळं वाहून जातं, कधी भूकंप होतो त्याच्यामध्ये. आणि आमच्या इथे बोरिवलीत तर तुम्हाला सांगते एक अखंड बिल्डिंगच्या बिल्डिंग 7 मजल्याची क्षणार्धात कोसळून पडली. सुदैव एवढंच झालं की महापालिकेचे लोक आदल्या दिवशी आले होते, त्यांनी ती बिल्डिंग बघून सांगितलं होतं की ताबडतोब ही खाली करा, ही कोणत्या क्षणी पडेल सांगता येणार नाही. म्हणून माणसं वाचली. पण घरदार संपत्ती तिथे त्या घरामध्ये जे जे होतं ते सगळं अक्षरशः धूळ झाली. दुसऱ्या दिवशी पाहता पाहता अशी पत्त्याचा बंगला कसा कोसळतो तशी ती खाली कोसळली आणि ही धूळ सगळ्या भर पसरली. असा जेव्हा जीव घेणा आघात होतो त्यावेळेला मग माणूस विचार करायला लागतो की मी स्वतःला करता समजत होतो, मी स्वतः असं केलं, मी तसं केलं म्हणून माझ्या आयुष्यात सुख आहे. पण अशी एक कोणती तरी शक्ती आहे की ज्या शक्तीपुढे मी नतमस्तकच आहे. आणि मग अशी जाणीव झाल्यानंतर मग तो हळूहळू सत्संग शोधायला लागतो, मंदिरामध्ये जायला लागतो, देवाच्या पायाशी लागतो आणि मग तो मुमुक्षु होतो. आणि असा जेव्हा तो मुमुक्षु झाला की मग तो स्वतःला अविरत दोष देतो, स्वतःची निर्भत्सना करतो. मी पापी आहे आणि मी असं केलं, मी तसं केलं, मी संतांना नावं ठेवली, मी देवाला दोष दिले आणि मी कधी देवाच्या मंदिरात गेलो नाही, मी त्याला नमस्कार केला नाही, असे त्याला अनेक स्वतःचे दोष आठवायला लागतात. आणि मग त्याच्या डोळ्याला संतत धार लागते की अरे रे, माझं केवढं आयुष्य मी कशाच्या मागे वाया घालवलं त्याची त्याला जाण व्हायला लागते.
आणि असे जेव्हा डोळे अखंड अश्रुधार लागते, ते अश्रू असतात अनुताप, पश्चात्ताप. त्याला अध्यात्माच्या भाषेमध्ये उपरती असं म्हणतात. आत्तापर्यंतच्या आयुष्यात मी जे केलं त्याचा त्याला पश्चात्ताप व्हायला लागतो. आणि असे ते डोळ्यातून अश्रू जसे जसे गळायला लागतात तसं तसं त्याचं चित्त धुतलं जातं त्या पाण्याने आणि ते चित्त शुद्ध होऊ लागतं. आणि मग समर्थ म्हणतात, अरे बाबा, किती तू दुःख करत बसणार, किती तू स्वतःला दोष देणार, असं नको करू. आता तरी वेळ वाया घालवू नकोस आणि साधनेला लाग. त्या बायका आणि मुलं जी घरी परत आली त्यांना कसं आता पुढचं आयुष्य घालवणार. पण तुम्हाला तर मिळालं ना, देव तुमच्या पाठीशी तर उभा राहिला. आता तुम्हाला पुढचं कर्तव्य करायचं आहे, कार्य करायचं आहे. तेव्हा आता वेळ वाया घालवू नका. त्या देवाचं स्मरण ठेवा आणि दिवसाकाठी 24 तासामध्ये थोडा तरी वेळ त्या देवासाठी काढून ठेवा. साधना करायला चल असे समर्थ सांगतात. आणि मग तो हळूहळू मुमुक्षू होतो आणि साधनेला लागतो. सगळ्यात पहिल्यांदा तो नामस्मरण करायला लागतो. जसं असं घडतं जीवनामध्ये, असा आघात होऊन जसं घडतं त्याचप्रमाणे कधी कधी सत्संगच लाभतो पूर्वसुकृतामुळे. पूर्वसुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणते. धन्य आम्ही विष्णुदास, असं तुकाराम महाराज म्हणतात. दास विठ्ठलाचे झालो, असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे पूर्वसुकृतांनी पूर्वसंचित जर असेल तर चांगलीच मित्रमैत्रिणी मिळतात, चांगल्या माणसांची संगती लागते आणि त्यांच्याबरोबर आपण सत्संगात जाऊन पोचतो. अशा रीतीने सुद्धा मुमुक्षू होतात. आणि मग या मुमुक्षू अवस्थेमध्ये जो साधक असतो त्याची प्रारंभी थोडी अशी अवस्था असते, नामस्मरण करायचं, देवाला जायचं, देवाला आवडणाऱ्या गोष्टी देवाला अर्पण करायच्या. आणि अशी जी त्याची प्रारंभिक अवस्था असते त्यावेळेला सद्गुरू त्याला सतत सांभाळून घेतात. अजून त्याच्या जीवनामध्ये सद्गुरू येऊन पोचलेले नसतात. मग हे सद्गुरू तरी सुद्धा त्याला सांभाळतात. कसं तर जशी आई आपल्या लहान बाळाला तो चांगला मोठा होईपर्यंत सांभाळते, तसे सद्गुरू त्याला त्या परमार्थ मार्गामध्ये धीर देतात, उत्तेजन देतात आणि परमार्थ मार्गामध्ये त्याला स्थिर करतात. आपण जर रस्त्याने लहान बाळ चालत असला आणि त्यानं जर आईचं बोट धरलेलं असलं तर ते सुटून जाऊ शकतं, बाळ हरवतो आणि मग आईला शोधावं लागतं बाळाला. पण त्याऐवजी जर आईनंच बाळाचं बोट घट्ट धरून ठेवलं किंवा मनगट पकडलं तर ती आई कधीही ते सोडत नाही आणि म्हणून मग बाळ हरवत नाही. तसं सद्गुरूंनी आधी आपलं बोट धरलेलं होतं, कारण आपल्याला त्यातली कल्पना नव्हती म्हणून. पण जोपर्यंत सद्गुरूंनी आपलं जर का बोट धरलं तर ते कधीही सोडत नाहीत. ज्यावेळी आपल्याला कल्पना येते की असे असे सद्गुरू माझ्या जीवनात आले आहेत आणि मग आपण त्या मार्गामध्ये स्थिर होतो. एकदा असा तो साधक स्थिर झाला की मग सिद्ध होण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो मात्र साधकाला स्वतःच्या प्रयत्नांनी करायचा आहे. आणि दशक 5 समास 9 मध्ये शेवटच्या 10 ओव्यांमध्ये हा जो पराक्रम साधकाला करावा लागतो तो अतिशय सुंदर रीतीने समर्थांनी सांगितलेला आहे. अतिशय स्वकष्टाने अविरत अथक असा प्रयत्न तो करतो आणि मग सिद्धपणाला पोचत असतो. त्यासाठी त्याला काय करावं लागतं? साधक अवस्थेत असताना
काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर असे जे षड्रिपू आहे त्यांना आपल्या आयुष्यातून हकालपट्टी करायची. फार सोपं नाहीये, ते कठीण आहे. याचबरोबर आसक्ती असते आपल्या प्रपंचाबद्दल, आपल्या मुलाबाळांबद्दल. ती आसक्ती, अहंता, मी कुणीतरी आहे, मी करतो, ती अहंता आणि या सगळ्यांवरची ममता, या सगळ्या शत्रूंचा नाश करण्यासाठी त्या साधकाला महापराक्रम करावा लागतो. आणि म्हणूनच तुकाराम महाराज काय सांगतात, ते म्हणतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. जगामध्ये तर म्हणतातच ना, अरे हे लोक करून करून भागले आणि देवपूजेला लागले. म्हणजे आपण जी साधना करत असतो त्याची सुद्धा टिंगलटवाळी करणारे लोक असतात. म्हणून रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, कारण अशा लोकांचं आपण तोंड धरू शकत नाही आणि त्यांच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून आपली साधना नेटाने चालू ठेवावी लागते. आणि त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये ही जी आसक्ती, अहंता, ममता आणि हे जे षड्रिपू, कारण कोणीतरी आपल्या बरोबर साधना करणारा आपल्या पुढे जातो आणि मग आपल्याला वाटतं अरे हा कसा पुढे गेला, म्हणून मग तिथे मत्सर उद्भवू शकतो, हेवा वाटू शकतो, याच्यावर सुद्धा विजय मिळवायचा आहे. राग येऊ शकतो, त्याच्यावर सुद्धा विजय मिळवायचा आहे. आणि म्हणून अंतर्बाह्य जग आणि मन, या मनातले हे जे शत्रू आहेत याच्यावर सुद्धा विजय मिळवायचा. तर रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. आणि मग अशा रीतीने हळूहळू जेव्हा तो सिद्ध झाला, तरी सुद्धा सिद्ध झाल्यावरही तो आपली साधकावस्था, आपली साधना कदापिही सोडत नाही. का? कारण माणसाचा एक दुर्गुण समर्थांनी आपल्याला सांगून ठेवलेला आहे की माणसाला पटकन विस्मरण होतं. आता तुम्ही ऐकताय मला मी काय सांगते ते, आता हे ऐकून झालं आणि तुम्ही बंद करून ठेवलं, नंतर आठवायचा प्रयत्न करा बरं, कितीच आठवेल त्यावरनच कळतं की बरंचसं आधी ऐकताना आपलं खूपसं काही गळून जातं. जे लक्षात राहतं ते सुद्धा ऐकत असेपर्यंत लक्षात येतं. मग नंतर आपण आपल्या रोजच्या कामाला लागलो की ते सुद्धा विसरायला होतं. असा हा जो विस्मरणाचा माणसाला काय म्हणू, वर आहे का शाप आहे? म्हणलं तर शाप आहे, कारण जे जे चांगलं मला आठवायचंय ते मला विसरायला नाही होता कामा, देवाचं नाव मला नाही विसरायला होता कामा. पण विस्मरण हा सुद्धा वर आहे, कारण आपल्या जीवनामध्ये घडणारे जे अघटित प्रसंग आहेत, आघात करणारे प्रसंग आहेत, त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी हे विस्मरण आपल्याला उपयोगी येतं. आपले आई वडील, आपली भावंड यांचा जर अकाली मृत्यू झाला तर तेही फार मोठं दुःख असतं, पण त्या दुःखातून आपण या विस्मरणाच्या वरदानामुळेच बाहेर पडू शकतो. अशा रीतीने विस्मरण हे एक वर पण आहे आणि एक शाप सुद्धा आहे. आणि तो शाप असल्यामुळे हे मला विसरायचं नाहीये, हे पक्क लक्षात ठेवायला पाहिजे. आणि हे जर मला विसरायचं नसेल तर मला त्याची आवृत्ती पुन्हा पुन्हा केली पाहिजे. म्हणूनच आपण मागच्या वेळेला जो श्रवण निरूपणाचा स्वाध्यायाचा अभ्यास केला, त्यात आपल्याला समर्थाने सांगितलं, घेतलेची घ्यावे जीवन, सेविलेची सेवावे अन्न, तैसे श्रवण मनन केलेची करावे. पुन्हा पुन्हा ते ऐकावं लागतं, कारण नाहीतर ते मनातून गळून जातं. जशी हातामध्ये आपण वाळू घेतो आणि ती भुरभुर 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 गळून जाते, तसं आपण जे घेतलेलं ज्ञान असतं ना ते असं गळून जातं. आणि ते गळून जायला नको असेल आणि ते आमच्या चित्तामध्ये दृढ व्हायला हवं असेल तर आम्हाला काय केलं पाहिजे? पुन्हा पुन्हा ऐकलं पाहिजे, पुन्हा पुन्हा आठवलं पाहिजे, पुन्हा पुन्हा त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजेच काय होतं, हे विसरायला होणं याला म्हणतात दुश्चित्तपणा. आणि मग अशा दुश्चित्तपणाला तो जर का साधक बळी पडला की मग तो साधकावस्थेतून भ्रष्ट होतो. त्यांना आत्तापर्यंत जी साधना केलेली असते, जे कमावलेलं असतं
ते सगळं नाहीसं होतं. आणि म्हणून मिळालेलं जे पुण्य आहे, जी साधना आहे, जे तप केलेले आहे, ते सर्व काही एका क्षणामध्ये व्यर्थ होऊन जातं. ते सांगता येत नाही. म्हणून सिद्धावस्था प्राप्त झाली तरी सुद्धा तो साधक राहणेच पसंत करतो. इथपर्यंत आपण थोडक्यात पाहिलं की बद्ध कोणाला म्हणायचं, मुमुक्षु कोणाला म्हणायचं आणि साधक कोणाला म्हणायचं. आता आपण समासांकडे वळूया. मी परत एकदा सांगते की तुम्ही समास सगळे वाचा आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा हा व्हिडिओ मध्ये जे आपण चर्चा करतोय ते सगळं परत एकदा ऐका. तर बद्ध, मुमुक्षु आणि साधक असे 3 समास इथे अभ्यास आपण केला की आपल्या देहाचं सार्थक कशात आहे ते आपल्याला समजून येतं. द्रव्य, दारा आणि प्रपंच या 3 विषयांचं सतत चिंतन करतो तो मनुष्य केवळ शरीराच्या पातळीवर जगत असतो. शरीराच्या फक्त गरजा त्याला कळतात, पण या शरीराबरोबर माणसाच्या मनाच्या मध्ये मनही आहे आणि ते मन सतत या शरीराच्या गरजांमध्ये रमत नाही. त्याला काहीतरी अधिक चांगलं समजून घ्यायचं हवं असतं. जिज्ञासा असते की तो परमेश्वर आहे का, नक्की आहे का, मग माणूस जन्माला काय येतो, मग माणूस मेल्यानंतर त्याचं काय होतं, अशी जी जिज्ञासा असते ती त्याला पुरी केली पाहिजे. त्यानं शरीराच्या पातळीवर जगत राहायचं नाहीये. अशा या ज्या नैसर्गिक प्रवृत्ती आहेत कोणत्या आहेत? आहार, निद्रा, भयमैथुनञ्च सामान्यमेतत् पशुभिर्नराणां वागेव तेषामधिको विशेषः वाचा विहीनाः पशुभिः समानाः. या सुभाषितात काय सांगितलंय की 84 लक्ष योनींमधले पशु, पक्षी, किडे, प्राणी आणि काही क्रूर आहेत, जंगली आहेत, काही पाळीव प्राणी आहेत आणि त्याच्याबरोबर मनुष्य हा सुद्धा प्राणीच आहे. आणि या मनुष्यासकट सर्वांना सामान्यपणे काय दिलेलं आहे देवानी की आहार प्रत्येकाला लागतो, जेवायला लागतं, निद्रा लोकांना रोजच घ्यावी लागते, नंतर भय, या शरीराचं रक्षण झालं पाहिजे हे मोठं भय आहे, मृत्यूचं मोठं भय आहे. आणि मैथुन म्हणजे प्रजोत्पत्ती करणे, आपल्यासारखीच आणखी नवीन प्राणी जन्माला घालणे. या 4 गोष्टी 84 लक्ष योनींमध्ये मनुष्यासकट सगळ्यांना समान आहेत, कायम आहेत. पण माणसाला काय दिलंय तुम्हाला माहिती आहे बरोबर, की त्याला बुद्धी दिली, त्याला वाणी दिली आणि त्याला निवड करण्याचं स्वातंत्र्य दिलं. आणि त्यामुळे मी जर मनुष्याच्या जन्माला आलो आहे तर माझ्या या जीवनाचं मी सार्थक कसं करून घेऊ शकेन याची त्याला एक जाण आलेली आहे. आणि अशी जर जाण आली तर नैसर्गिक प्रवृत्ती ज्या आहेत देवानं दिलेल्या, आहार, निद्रा, भय वगैरे, ह्याचं उन्नयन होतं, तो वरच्या पातळीवर जातो आणि मग त्याला शाश्वत असं कायमचं सुख मिळतं. प्रपंचामधले जे विषय आहेत त्या विषयांमध्ये लागल्यानंतर तात्पुरतं सुख आहे, क्षणिक सुख आहे, पण त्या विषयांमध्ये गेल्यामुळे काय होतं, आपली सगळी इंद्रिय थकून जातात. मग तो जो थकवा आहे तो थकवा आपल्याला सतत जाणवतो. पण जे लोक अध्यात्मात आहेत, परमार्थात आहेत, त्यांना असा थकवा येत नाही, सतत ऊर्जेने भरलेले असतात. तुम्ही बघा, तुम्ही स्वतः त्याची प्रचिती घ्या. मग शारीरिक व्याधी, अपघात आणि स्वजनांच्या आकस्मिक निधनामुळे होणारा आघात यामुळे जसा मनुष्य अध्यात्माकडे वळतो त्याचप्रमाणे पूर्वसुकृत आणि सत्संग प्राप्तीमुळे सुद्धा त्याला मोक्ष अवस्था प्राप्त होऊ शकते. आपण सर्व अभ्यासार्थींनी सत्संग धरलाच पाहिजे आणि बद्धावस्थेत असणारे आपले जे मित्र, मैत्रिणी, नातेवाईक त्यांना सुद्धा आपण हे सांगायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि यासाठीच या समासांचं प्रयोजन आहे. साधकावस्थेकडे आपली वाटचाल घडावी
आणि यातूनच व्यक्तीचं तसंच समाजाचं सुद्धा हित साधलं जाणार आहे. आणि अशा रीतीने जर सगळे परमार्थाकडे वळले तर या जगामध्ये, या भूतलावर, या पृथ्वी तलावर सुख आणि शांतीचं साम्राज्य नक्कीच येईल, असं ज्ञानेश्वर माऊलींनी पण सांगितलंय बरं का. मग आता हा बद्ध कोण आणि मुमुक्षु कोण आणि साधक कोण, याच्यासाठी परमपूजनीय बाबा बेलसरे असं म्हणतात की एक अशी तुम्ही रेषा आखा आणि त्या रेषेवर समजा आपण 100 सेंटीमीटरचे आकडे घालून टाकले, 100 सेंटीमीटर, तर पहिला जो जिथे सुरुवात आहे की नाही तिथे जो आणि सगळी जी माणसं आहेत ना त्यांना त्याच रेषेवर उभं करायचं. जगातल्या सगळ्या लोकांना त्याच रेषेवर उभं करायचं. ती जी पट्टी आहे त्याच्यामध्ये 1 पासून 100 आकडे घातले तर 1 आकड्यावरती जेवढे लोक उभे असतात ते हळूहळू हळूहळू 100 याकडे सरकत असतात. 1 नंबरवर आले म्हणून तिथेच राहत नाहीत, ते सरकत राहतात. मग असं काय होतं, तर असे ते मध्यरेषा आली ना की तिथून पुढे ते साधनेला लागलेले असतात आणि साधनेला लागलेले असले की मग ते 100 आकड्यापर्यंत पोचतात. याचा अर्थ त्यांना ईश्वर प्राप्ती होते. अशी त्यांनी एक छान कल्पना सांगितली की एक अशी रेषा आखा, सगळ्या लोकांना त्याच्यावर उभं केलं तर त्याच्या 2 भाग केले आणि 2 भाग केले. जिथे सुरुवात आहे तिथे अज्ञानी लोक आहेत आणि जे 100 आकड्यापर्यंत पोचलेले आहेत ते सगळे ज्ञानी आहेत. आता हा जो मध्य आलेला आहे त्या उरलेल्या एका भागाचा दुसऱ्या भागाचा पुन्हा मध्य काढायचा. म्हणजे आता त्याचे रेषेचे भाग किती होणार, 4 होणार. मग तो 1 पासून 25 पर्यंत सरकतोय तरी तो बद्ध आहे आणि 25 ला पोहोचून तो 26 कडे वळला, 26, 27, 28 की तो मुमुक्षु होतो. त्याला ईश्वराची ओढ लागते, त्याला सत्संगाची ओढ लागते. असा तो 50 पर्यंत येतो आणि मग पुढे सरकत राहतो. असा तो 50च्या पुढे गेला की तो साधक होतो. आणि साधक होतो म्हणजे काय, प्रपंचातली जी त्याची उद्दिष्ट असतात, प्रपंचातली जी ध्येय असतात ती आता त्यानं टाकूनच दिलेली असतात आणि परमार्थातली नवी ध्येय त्यानं धरलेली असतात. ती कोणती, तर सद्गुरूंची सेवा आणि ईश्वराची प्राप्ती, ही ते 2 उद्दिष्ट तो जवळ करतो आणि त्यासाठी पुढचं सगळं आयुष्य तो खर्च करतो. असं आहे. अज्ञानी जे असतात 1 नंबरवर उभे असणारे त्यांना काय वाटतं, मी खरा आहे, देव काही खरा नाही. आणि ज्ञान जो 100 आकड्यावर पोचलेला आहे तो ज्ञानी माणूस काय सांगतो की मी खरा नाही आणि देव तेवढा एकच खरा आहे. देव हे विश्व चालवतो है ना. आणि नुसतं तेवढंच नाही, अहो आकाशगंगा आहेत, नक्षत्र आहे, हे सगळं कोण करते, आहे ना तो देव, तो हे सगळं करतो. एवढंच नाही तर माझं हे शरीर सुद्धा तोच चालवतोय. मला या आयुष्यात जे जे मिळतं ते त्याच्या कृपेने मिळतं आणि समजा जर काही मिळालं नाही तर ती त्याची इच्छा आहे की आत्ता ह्याला हे द्यायचं नाहीये. देणार तो कधीतरी देणार, पण आज आत्ता देणं हिताचं नाही. आई कसं करते, लहान मुलांना त्यांनी हट्ट केला म्हणून त्याची तब्येत पाणी बघून मगच त्याला खाऊ देते की नाही. दिवाळीचा फराळ आहे, लाडू आहेत, पण त्या मुलाचं जर का कोठा अगदी हलका झाला असेल तर आई म्हणते, बाळा 2 दिवस पोटाला आराम दे, मग देईन हं मी तुला लाडू. हे जसं आई करते तसं त्या देवाला कळतं की ह्या माझ्या भक्ताला मी कधी आणि केव्हा काय दिलं पाहिजे आणि त्यामुळे तोच सगळं ठरवत असतो. हे ज्ञानी माणसाला कळतं. आणि मग ज्या प्रमाणात माणसाचा मीपणा, त्याचा अहंकार हे हळूहळू हळू कमी होत जातं तेव्हाच त्याला देव खरा आहे हे अनुभवाला येतं. अज्ञानाचं मुख्य चिन्ह काय आहे, तर देहाभिमान कमी कमी होत जाणं. जरा एवढंसं काय झालं की घाबरून जाणारे सुद्धा लोक आपण पाहिलेले.
पण त्याचबरोबर काहीही झालं तरी अजिबात न घाबरणारे लोक मी पाहिलेत. आमच्या शेजारी एक आजोबा होते, त्यांना रात्री एवढी उबळ लागली, खोकल्याची एवढी उबळ लागली, तर त्यांच्या पत्नीने उठून त्यांना गरम पाणी दे, काय खोकल्याचं औषध दे, सगळं दिलं. पण ती उबळ काही थांबेना. शेवटी ते काय म्हणाले, तू आता झोप, मी इथेच खुर्चीवर बसून राहतो. कारण आडवं तर होताच येत नव्हतं, सारखी खोकल्याची उबळ येत होती. आणि त्याच रात्री ते केव्हा ईश्वराच्या अधीन झाले, घाबरले नाहीत ते. सकाळी बायको त्यांची पत्नी उठली आणि बघते तर त्या बसलेल्या खुर्चीत बसल्या ठिकाणी ते आजोबा गतप्राण झालेले होते, चिरनिद्रा घेत होते. हे केव्हा घडतं? जर नाही घाबरलं तर असं घडू शकतं. आणि जे घाबरणारे असतात ते काय करतात, गाड्या मागवतात, हॉस्पिटलमध्ये नेतात, मग हॉस्पिटलला मध्ये गेल्यावर नाकाला त्या नळ्या लावतात, इंजेक्शन सुरू करतात, आणि मग पुढचं जे आयुष्य असतं ते नेसेसरीली तुम्हाला चांगल्या रीतीने जीवन जगणारं असतंच का असं सांगता येत नाही. पूर्ण बरं झालात तर हो, चांगलं आयुष्य मिळेल सुद्धा, पण जर पूर्ण बरं झालं नाही, काहीतरी विकलांगता आली तर मग पूर्णपणे परावलंबी आयुष्य जगावं लागतं. त्यामुळे काय आहे, पारमार्थिक प्रगतीचं मुख्य लक्षण काय सांगितलंय की देहाभिमान कमी होतो. देह हेच सगळं आहे हा विचार हळूहळू कमी कमी होत जातो आणि धैर्य वाढतं, भीती जाते. बद्ध म्हणजे जो प्रपंचामध्ये गुंतलेला आहे तो बद्ध. आणि मुमुक्षु म्हणजे काय, ज्याला मोक्षाची इच्छा आता झालेली आहे, तो मोक्षाची इच्छा करणारा, म्हणून तो मुमुक्षु. आणि साधक म्हणजे काय, तर जो साधना करणारा आहे तो साधक. म्हणजे बद्धापेक्षा मुमुक्षु चांगला, मुमुक्षुपेक्षा साधक आणखीन उत्तम, आणि बद्धापेक्षा मुमुक्षु उत्तम आणि मुमुक्षुपेक्षा साधक अधिक उत्तम. अशा रीतीने साधकाहूनही जो सिद्ध होतो तो आणखी सर्वोत्तम. पण आपण त्याची वाट नाही बघायची, कारण शेवटी ती सद्गुरु कृपा असते. आणि सद्गुरु कृपाचं जर का त्याला हे मिळालं तर ते वाढत जातं. सर्वसामान्य माणसांपेक्षा बहुतांशी सगळेजण प्रपंचात असतात ते सगळे बद्ध असतात आणि त्यांना परमार्थाची ओळखच नसते आणि परमार्थाची ओळख करून घ्यायची इच्छा सुद्धा नसते. दुर्गुण त्यांच्या ठायी अतिशय असतात, प्राबल्य असते, देहबुद्धी खूप असते. आणि म्हणून ह्या जगामध्ये जे जे दिसतं, टीव्हीवर काय दिसतं, सिनेमात काय दिसतं, ते सगळं करावं वाटतं, ते पाहावं वाटतं. आणि हेच वर्णन गोडी वाटते. म्हणून बद्ध जो असतो तो बद्ध सुद्धा, जो प्रपंचात गुंतलेला आहे तो सुद्धा जप, ध्यान, चिंतन असं सगळं करतो. पण कशाचं करतो, तर संपत्तीचं. माझ्याकडेच एक कामाला होती, स्वयंपाकाला मुलगी होती. तर माझ्या ओळखीतल्या एक बाई आहे, त्यांचं दुकान आहे. त्यांनी अगदी शून्यातून सगळं घर उभं केलं त्या दुकानाच्या आधाराने. आणि आता त्यांना मुलं मोठी झाली, मुलांची लग्न झाली. ती मुलं आता त्यांची एका दुकानाचे 3 दुकानं झाली आणि ती 3 मुलं आता 3 दुकानं चालवायला लागली. तर त्या बाई मला म्हणाल्या की तुझ्याकडे जी येते ती माझ्याकडे स्वयंपाकाला येईल का. म्हणून मी तिला म्हटलं कर ग काही दिवस त्यांच्याकडे. ती जायला लागली आणि अक्षरशः तुम्हाला सांगते महिनाभर कसा तरी तिने काढला. का, कारण ती असं म्हणाली सोडल्यावर अहो त्यांच्याकडे सतत पैशावरनं भांडणं. 3 दुकानात जेवढे पैसे जमायचे तो जो गल्ला यायचा त्या गल्ल्याचीच भाषणं आणि त्याच्यावरचेच विषय जेवताना सुद्धा असायचे. जेवताना सुद्धा तो विषय ते कधी डोक्यातनं काढू शकत नव्हते. म्हणजे द्रव्याचं चिंतन, द्रव्याचं ध्यान, द्रव्याचं मनन असं ते करत होते. शेवटी ती काम करणारी कंटाळली रोज हे पैशाचं सगळं ऐकून आणि तिने सोडून दिलं त्यांचं काम. तर असे ते असतात. आणि हेच वर्णन समर्थांनी उपरोधिक पद्धतीने या समासामध्ये केलेले. बद्ध स्वतःचा वेळ कधीही व्यर्थ दौडत नाही आणि सगळं वेळ तो त्या उपभोगांमध्ये घालवतो. पण उपभोग घेतल्यामुळे आता पुरे, आता छान झालं, समाधान झालं असं कधी शब्द येतात का तोंडातनं? नाही.
पण कालांतरानं कधीतरी योगायोगानं त्याचे डोळे उघडतात आणि तो मुमुक्षू बनतो. मग काय योगायोग असतात तर त्याला स्वतःला होणारे आजार असतात, कधी अपघातात तो सापडतो, कधी शारीरिक आणि मानसिक आघात मी सुरुवातीला सांगितलं तसे असतात, आणि अत्यंत गरिबी याच्यामुळे ह्या आपत्ती आणि पूर्वजन्म सुकृतामुळे सुद्धा बद्धच तो त्याचा मुमुक्षू होतो. आणि अशी ही माणसाच्या जीवनाला दोन अंग आहेत, एक पशुतुल्य जीवन माणूसच जगतो आणि एक उत्तम देवतुल्य जीवन माणूसच जगतो. आणि म्हणून हे पशुतुल्य जीवन जेव्हा तो जगत असतो तेव्हा तो अज्ञानाच्या अंमलाखाली असतो, आणि जेव्हा तो पुढे सरकतो परमार्थ मार्गावर येतो तेव्हा तो देवपणाचं तेच देव आहेत. देव आणखी कुठे जाणार? जे सतत नामस्मरण करतात, जे सतत परमेश्वराच्या सेवेत लागलेले असतात ते सगळे देव असतात. आणि म्हणून त्या सत्संगात आपण राहायचा प्रयत्न केला पाहिजे. असा जो प्रपंचामध्ये गुंतलेला माणूस आहे त्याच्या आशा, आकांक्षा, भावना, वासना, हौशी आणि हव्यास हे सगळं देहसुखाच्या भोवती गुंडाळलेलं असतं. द्रव्य, दारा, प्रपंच या ठिकाणी त्याची बुद्धी घट्ट चिकटलेली असते. आणि जेव्हा जीवनामध्ये असे आघात होतात तेव्हा मग तिथून ती बुद्धी स्थानभ्रष्ट होते आणि मग देवाकडे किंवा शाश्वत अशा आत्मज्ञानाकडे वळण्याचा त्याचा मार्ग तोपर्यंत मोकळा होत नाही. रोग, दारिद्र्य, दैन्य, अपघात, स्वजनांचा आकस्मिक मृत्यू अशा आपत्तीने मनुष्याचे अंतरंग अगदी गदा 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 हलवले जाते. आणि मग त्याच्यातला देवत्व जे आहेच, तुमच्या प्रत्येकामध्ये देवत्व आहे ते जाग होतं. आत्तापर्यंत सुप्त असतं ते जाग होतं. आणि या पशुपणातून बाहेर पडण्यासाठी मग तो तळमळायला लागतो. आणि या मनाच्या अवस्थेला मुमुक्षू असं म्हणतात. आणि मुमुक्षुपणाचा उदय झाल्यानंतर त्याला आपलं पूर्वायुष्य आठवतं आणि आपल्या हातून घडलेल्या सगळ्या चुकांची, कुकर्मांची त्याला पुन्हा पुन्हा आठवण येते. त्याला अतिशय वाईट वाटतं आणि अशा रीतीने त्याला अनुताप होतो, पश्चाताप होतो. आणि मग तो झाल्या वाचून तो परमार्थाकडे वळू शकत नाही. आत्तापर्यंत घालवलेल्या जीवनाबद्दल अनुताप, पूर्वीच्या जीवन पद्धतीमध्ये तो आमूलाग्र बदल करतो, पूर्वीच्या सवयी बदलून टाकतो आणि मग सत्संगात राहायला लागतो. असा जो मुमुक्षू त्याला तो मिळालेला नवा जन्म असतो आणि आत्मज्ञानाच्या तळमळी त्याला लागते. आणि अशी तळमळ लागली की हा मुमुक्षू सतत संतांच्या संगतीत राहायचा सतत प्रयत्न करतो आणि अशा रीतीने तो साधक होतो हळूहळू. मी आत्ता काही याच्यामध्ये समास वाचणार नाहीयेत, कारण समास वाचायचं म्हणजे 40, 40, 80 आणि 60 एवढ्या ओव्या आहेत, त्या काय एका तासात वाचन होणार नाही. म्हणून आपण नुसतं थोडक्यात समजून घेतोय की बद्ध म्हणजे काय, मुमुक्षु म्हणजे काय, साधक म्हणजे काय. मुमुक्षुची लक्षणं सांगताना समर्थांनी अखेर सत्संगतीवरच भर दिलेला आहे. आणि याचं कारण असं की प्रापंचिक दुःखांचा चटका बसून संसारामध्ये जी अपूर्णता आहे ती अपूर्णता जर का लक्षात आली तरच मनुष्य मुमुक्षू कडे जायला लागतो आणि मुमुक्षू होतो. आणि मग त्याला त्यातून स्वतःची अपूर्णता, आपल्यात असलेले दोष जाणवायला लागतात आणि ते स्पष्ट दिसायला लागतात. आत्तापर्यंत त्याला ते दिसत नव्हते, दोष होतेच त्याच्याकडे, पण ते त्याला वाटायचं की मी असा आहे, मी तसा आहे. म्हणजे जे दोष होते ते गुण म्हणून तो मिरवत होता. पण आता त्याला कळायला लागलं की हे दोष आहेत. आपली प्रापंचिक ध्येय आणि आपल्या आकांक्षा ज्या प्रपंचातल्या त्या आता त्याला फोल वाटायला लागतात. आणि आत्मज्ञानाचं ध्येय निश्चित होण्यासाठी आत्मज्ञानी पुरुष कोणीतरी आपल्याला भेटावा असं त्याला वाटायला लागतं. आणि मग त्याला संत संगतीची तहान लागते. सत्संगतीने प्रथम आत्मज्ञानाचे ध्येय त्याचे निश्चित होते आणि मग ते ध्येय गाठण्याचा मार्ग त्याला निश्चितपणाने समजतो. या मार्गामध्ये राहण्याचा तो अभ्यास करतो, त्याला साधक असं म्हणतात.
साधकाने संतांच्या पाशी अनुसंधानाची विद्या शिकायची असते. अनुसंधान म्हणजे काय की ईश्वराला सतत आठवणे, त्याचं स्मरण करणे म्हणजे अनुसंधान. मी देहच आहे, आधी त्याला काय होतं, देहाचं अनुसंधान, आता त्याला देवाचं अनुसंधान लागतं. मी आत्मा आहे अशी ही विद्या त्याला शिकायची असते. आणि या भावनेमध्ये राहण्याचा, मी आत्मा आहे याचा तो प्रयत्न करतो. देहाचं अनुसंधान सोडतो आणि आत्मस्वरूपाचं अनुसंधान तो ठेवायची युक्ती त्याला सद्गुरूंकडे लागते. आणि ती लाभणं याला साधनेचं वर्म असं म्हणतात. ही युक्ती वश होण्यासाठी पूर्वीच्या आवडीनिवडी, पूर्वीचे आचार विचार सोडावे लागतात. आणि नवीन परमेश्वराकडे जाणाऱ्या, म्हणून परमेश्वराला जे जे आवडतं ते ते आपल्याला आवडायला लागलं की आपले पण आचार विचार बदलायला लागतात. आणि मग देहावर आणि दृश्याकडे जे सतत लक्ष जात असतं ते आता अभ्यासाने सतत आत्म्यापाशी आणि परमेश्वरापाशी राहायला लागतं. आणि अशी ही अखंड त्याला धरणा धरावी लागते. म्हणजे शंकराच्या पिंडीवर कसा अभिषेक होतो, थेंब थेंब थेंब, असं रोज सतत प्रवचन ऐकून, रोज सतत समास वाचून, रोज सतत मंदिरात जाऊन हळूहळू त्याच्या धारणा चांगल्या व्हायला लागतात. आणि चांगल्या झालेल्या धारणा पक्क्या व्हायला लागतात. इंद्रियांच्या मध्ये पसरलेलं जे मन असतं ते आता एकवटून एकाग्र होतं आणि ते त्याला आपल्या हृदय कमलामध्ये असलेला जो देव आहे त्याच्यापाशी घट्ट धरून ठेवायला त्याला नित्य प्रयत्न करावा लागतो. अशी ही धारणा ज्याला साधते त्याला साधक असं म्हणतात. आता आपण प्रश्नोत्तर बघूया. तर प्रश्नोत्तरांमध्ये पहिला प्रश्न काय आहे की माणसांचे कोणते 4 वर्ग सांगितलेले आहेत, तुम्हाला कळलं. मी सांगितलं आपल्याला की बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. आणि ते कसे, तुम्हाला तर ते सांगता आलं पाहिजे, कवळीत नाही उत्तर लिहायचंय. 4 तरी 5 तरी ओळी लिहिल्या पाहिजेत, ते तुम्हाला समजले. प्रश्न 2, बद्धाचा मुमुक्षु होण्याचं परिवर्तन कोणत्या विविध कारणांमुळे होऊ शकते आणि आपलं त्याबाबतचं काही निरीक्षण आहे का. म्हणजे समर्थाने सांगितलंच आहे बद्धाचा मुमुक्षु कसा होतो, पण आपल्या परिचयात आलेली जी लोक असतील ते कोणी परमार्थाकडे वळले आहेत का, कशामुळे वळले आहेत, किंवा मी स्वतः आज हा अभ्यास करायला लागले मग माझ्यात ते मुमुक्षुत्व उदयाला आलेलं आहे का, हे पण तुम्ही सांगू शकता. म्हणजे स्वतःचा अनुभव सांगू शकता. आणि अशा रीतीने पुढे त्यांनी काय म्हटलंय की मुमुक्षु लक्षण समासातील ओवी क्रमांक 6, ओवी क्रमांक 20 आणि ओवी क्रमांक 41 याचा अर्थ स्पष्ट करा. मुमुक्षु लक्षण म्हणजे त्याच्यातली ओवी 6, 6वी ओवी काय आहे की ऐसी बुद्धी प्रस्तावली, पोटी अवस्था लागली, म्हणे माझी वयसा गेली, व्यर्थची आगवी. श्रीराम. अशा रीतीने त्याला पश्चात्ताप होतो, त्याच्या पोटामध्ये अवस्था येते. अवस्था म्हणजे काय, तळमळ लागते की मला कधी देव भेटेल, मला कधी सद्गुरू भेटतील, अशी तळमळ लागते. आणि मग तो म्हणतो अरे रे, इतकं माझं आयुष्य, माझं 50 वर्षाचं, हो मी माझ्या बाबतीत तेच घडलेलं आहे. 50 वर्षाचं आयुष्य मी वाया घालवलं आणि तिथून पुढे मी या मार्गाकडे वळले. थोडंसं पूर्वसुकृत होतं, थोडंसं आणखीन काही इतर गोष्टी होत्या, अशा रीतीने मी इकडे वळले. तर अशी ही ओवी 6, त्याचं नीट उत्तर लिहिता येईल तुम्हाला, कारण माझ्या मगाच्या विवेचनामध्ये ते सगळं आलेलं आहे. आता पुढे 20वी ओवी, पोटी धरून अभिमान, शब्दी बोले निराभिमान, अंतरी वांछुनिया धन, ध्यानस्थ झालो. श्रीराम. पोटी धरून या अभिमान, शब्दी बोले निराभिमान, अंतरी वांछुनिया धन, ध्यानस्थ झालो. श्रीराम. मी माझ्या अंतरामध्ये अभिमान धरून ठेवला. मला वाटायचं मी हे केलं, मी ते केलं, म्हणून माझ्या कुटुंबाला हे मिळालं, ते मिळालं असं. आणि वर करणी मात्र मी स्वतः निरभिमान असल्याचं लोकांना देखावा करत होतो, पण मनामध्ये मात्र मी केले ही भावना पक्की होती. आणि त्याचप्रमाणे मनामध्ये मी धनाची आशा बाळगून होतो
आणि ध्यानस्थ होण्याचं. मला या धनाची एवढी काय फारशी पर्वा नाही, असं ढोंग केलं, सोंग केलं, असं हे कोण करतो? मुमुक्षू. मुमुक्षूला ही जाणीव होते, आजपर्यंत मी असं वागलो, अशी जाणीव आहे की मी अभिमान धरून वागलो आणि मी निरभिमान असल्याचं खोटं लोकांना दाखवलं, मी धनाचा अभिमान वारंवार केला आणि वरून वरून मात्र मला धनाची अपेक्षा नाही असं दाखवत गेलो. पण ते ढोंगच होतं. ही स्वतःचे दोष त्याला आठवायला लागतात. आणि आता काय आहे? ओवी 40. ओवी 40 काय आहे की देहाभिमान, कुळाभिमान, द्रव्याभिमान, नानाभिमान, सांडुनी संतचरणी अनन्य या नाव मुमुक्षु. या ओवीमध्ये असलेला सांगितलाय की देहाचा अभिमान, मी अमुक आहे, मी तमुक आहे, माझं असं आहे, तसं आहे, वगैरे वगैरे, माझं कुळ असं आहे, तसं आहे, माझ्या कुळाचा अभिमान असतो आपल्याला. त्याच्यानंतर आपल्या श्रीमंतीचाही आपल्याला अभिमान असतो. असे सगळे अभिमान सोडून देऊन संतांच्या चरणापाशी जो अनन्य निष्ठा ठेवतो, ते जे सांगतात ते जीवी धरतो, शिरोधार्य धरतो आणि त्यांना शरण जातो, त्याला मुमुक्षु असं म्हणतात. असं रीतीने आपण तिन्ही ओव्यांचा अर्थ पाहिला. आता प्रश्न तिसरा असा आहे की दशक 5 समास 7 बद्ध लक्षण निरूपणामधील ओवी 35 पासून 40 पर्यंतच्या ओव्यांमध्ये काय लक्षण वर्णन केलेली आहे ती सांगा. आता हे अगदी सोपं आहे, कारण आता आपल्याला ओव्या पण माहिती झालेल्या आहेत. तर त्या ओव्या 7व्या समासामध्ये आहेत 35 ते 40. त्याच्यामध्ये बद्ध कसा वागतो हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता बघा की तो कसा आहे. बहुकृपण म्हणजे कंजूस, बहुखंदस्ती म्हणजे माजुरडा, बहुअदखणा म्हणजे माज आलेला आहे, मत्सर करणारा आहे, दाणगाई वृत्ती करणारा आहे, बहुमस्ती म्हणजे अतिशय मस्तीखोर आहे, दुष्कर्म करणारा आहे आणि अस्ताव्यस्त वागण्याची सवय, हे दुर्गुण त्याच्याकडे फार मोठ्या प्रमाणावर असतात, त्याला बद्ध असं समजावं. पुढे त्यांनी म्हटलंय की परमार्थविषयी अज्ञान, प्रपंचाचे उदंड ज्ञान, नेणे स्वये समाधान या नाव बद्ध श्रीराम. ज्याच्याकडे परमार्थाबद्दल अजिबातच ज्ञान नाही, पूर्ण अज्ञान आहे आणि प्रपंचाचं सगळं ज्ञान आहे, कुठे काय मिळतं, कुठे काय आहे, कुठे चांगलं आहे, कुठे वाईट आहे, सगळं त्याला माहिती आहे, आणि मग पण इतकं करून समाधान नसतं, म्हणून तो बद्ध. तसंच परमार्थाचा अनादर, प्रपंचाचा अत्यादर, संसार भार जोजार या नाव बद्ध श्रीराम. ज्या ठिकाणी परमार्थाचा अनादर आहे आणि प्रपंचाचा मात्र आदर आहे, आणि असा तो काय करतो, संसाराचा डोक्यावर स्वतःच्या भार घेतो आणि अत्यंत कष्ट करतो, असा जो आहे तो कोण आहे? बद्ध आहे. गोंदवलेकर महाराज काय म्हणतात की परमार्थ हा आईसारखं करावा आणि प्रपंच हा दाईसारखा करावा. दाईकडे आपण किती लक्ष देतो, गरजेत पुरत्याच गोष्टी तिच्याकडे मागून घेतो, पण आईकडे आपलं सतत लक्ष असतं. सत्संगाची नाही गोडी, संत निंदेची आवडी, देह बुद्धीची घातली बेडी या नाव बद्ध श्रीराम. याला सत्संगाची अजिबातच गोडी नसते आणि संतांची निंदा करायला त्याला फार आवडते. त्यानं देहबुद्धी इतकी जोपासलेली आहे की सतत त्याचं देहाकडेच लक्ष असतं. देह म्हणजेच मी असं त्याला वाटत असतं आणि ही बेडी त्यानं स्वेच्छेने आपल्या पायामध्ये अडकवून घेतली आहे, म्हणून तो बद्ध आहे. हाती द्रव्याची जपमाळ, कांता ध्यान सर्व काळ, सत्संगाचा दुष्काळ या नाव बद्ध श्रीराम. म्हणजे हाती द्रव्याची जपमाळ. माझ्या मगाच्या विवेचनामध्ये त्या एका घराचं मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं. त्या 3 दुकानांवर येणारा गल्ला आणि मग त्या गल्ल्यामध्ये आलेल्या पैशांबद्दल सतत त्या घरामध्ये चर्चाच आणि भांडाभांडी पण त्याच्या ओघानेच आली ना. पैसा म्हटला की भांडणं येतात, त्यामुळे तिने शेवटी ते काम सोडून दिलं. इतका पैसा पैसा पैसा, ती हाती द्रव्याची जपमाळ. आणि कांता ध्यान सर्व काळ, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपल्याला स्वगुण समासाचे आहेत ते दशक 3 मधले पहिले 5. त्याच्यामध्ये पहिली बायको मरून जाते, मग तो दुसरी बायको करतो, ती दुसरी बायको पण साथीच्या याच्यामध्ये जाते,
म्हणून ती पण गेल्यावर तो तिसरी करतो. ती तरुण असते, सुंदर असते आणि परचक्राचा घाला येतो आणि ते तिला घेऊन जातात. म्हणजे असा तो सतत कांता ध्यान सर्व काळ. पुढे त्यांनी म्हटलंय, नेत्री द्रव्यदारा पहावी, श्रवणी द्रव्यदारा ऐकावी, चिंतने द्रव्यदारा चिंतावी, या नाव बद्ध. अशा रीतीने काया वाचा मन चित्त वित्त जीव प्राण आणि द्रव्यदारेचे करी भजन, या नाव बद्ध. असा हा प्रश्न 3 आपण पाहिला. आता प्रश्न 4, साधकावस्थेतील प्राथमिक अवस्था कशी मांडली आहे दशक 5 आणि समास 9 मध्ये. तर पहिल्या ज्या 10 ओव्या आहेत ना, की बघा, अवगुणांचा करुणी त्याग, जेणे धरिला संत संग, तयासी बोलीचे मग साधक ऐसा. जो संतांशी शरण गेला, संत जनी आश्वासिला, मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी. तो काय करतो, आपल्यातले दोष आजपर्यंत त्याला गुणच वाटत होते, पण आता त्याला कळायला लागलं की हे गुण नाहीयेत, हे अवगुण आहेत आणि हे टाकले पाहिजेत. म्हणून मग तो आपले अवगुण टाकायच्या मागे लागतो आणि नवीन गुणांचा तो अंगीकार करायला लागतो. ही प्राथमिक अवस्था आहे. तो संत संघात जाण्याची धडपड करतो, ही प्राथमिक अवस्था आहे. श्रवणाची आवडी, अद्वैत निरूपणाची गोडी, मनने अर्थांतर काढी, या नाव साधक. अशा रीतीने ह्या पहिल्या ज्या 10 ओव्या आहेत की तोडून द्वैताची उपाधी, अद्वैत वस्तू साधने साधी, लावी ऐक्याची समाधी, या नाव साधक. म्हणजे साधकाची जी प्राथमिक अवस्था आहे याच्यामध्ये तो अवगुणांचा त्याग करतो, सत्संगाचा हव्यास धरतो, सद्गुरूंना शरण जातो, संसार बंधन तोडतो म्हणजे काय, संसारातून बाहेर पडतो का, नाही, तो संसारातली आसक्ती कमी करतो, पण संसारातली कामं मात्र सगळी करतो. अभ्यास मात्र परमार्थाचा करतो आणि त्यासाठी सगळे प्रयत्न करतो. आणि अशा रीतीने जो सतत सावध आणि दक्ष राहून आणि योग्य ठिकाणी आपले श्रम लावतो त्याला साधक असं म्हणतात. आता प्रश्न 5वा आहे, एखाद्या वीर पुरुषाच्या पराक्रमाप्रमाणे साधकाचे वर्णन आलेले आहे. अशा कोणत्याही 5 ओव्या घ्या. आता 37 ओवीपासून म्हणजे दशक 5 समास 9 याच्यामध्ये ओवी 37 पासून सुरू होतं ते ओवी 59 पर्यंत सगळ्या ह्या पराक्रमी योद्ध्याच्या वर्णनासारखं वर्णन लिहिलेलं आहे. कसं लिहिलेलं आहे, अविद्येपासून फडकला, प्रपंचापासून निसटला, लोभाचे हातीचा गेला अकस्मात श्रीराम. या पुढील सगळ्या ओव्यांमधून साधकाच्या वर्तनाचं वर्णन एखाद्या पराक्रमी वीराप्रमाणे केलेलं आहे आणि फार मोठ्या बहाळीचं ते वर्णन आहे. देहबुद्धीच्या लक्षणांचा समूळ नाश केल्याशिवाय आत्मबुद्धी स्थिर होऊ शकत नाही आणि त्या लक्षणांचा निपात करणारा जो साधक आहे तो आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वीर पुरुष म्हणावा लागतो. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात ना, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. कारण जगाचे ध्येय वेगळी आहे आणि म्हणून जग यांना वेडा म्हणत आहे आणि ह्याची जी ध्येय आहे ही मनामध्ये त्यानं धरलेली जरी असली तरी त्याच्या विरुद्ध तो विषयांकडे ओढला जातो आणि म्हणून या षड्रिपू आणि हे आसक्ती, अहंता, ममता याच्यावरची त्याला सतत झगडा करावा लागतो. असा हा साधक अविद्येपासून दूर जातो, प्रपंचाच्या पासून निसटतो आणि लोभाच्या मगरमिठीमधून सुटून जातो, असं हे आहे. तर ह्या एवढ्या ओव्यांपैकी कुठल्याही 5 ओव्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि 5 ओव्यांचं वर्णन तुम्हाला लिहायचं आहे. त्याचं जास्तीत जास्त 10 ओळीत तुमचं ते होणार आहे. अशा रीतीने हे वर्णन आलेलं आहे. आत्तापर्यंत झालेली ही सगळी सेवा समर्थ चरणी अर्पण करते आणि तुम्हा सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला पुन्हा एकदा वंदन करते. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ.